नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे पेठ येथे मान्य श्री कैलास घुमटकर यांच्या शेतात. आणि इथं आल्यानंतर आम्हाला ना एक नवीनच जुगाड बघायला भेटलं. जे की आपण कायम वापरतो ते जे ब्रश कटर आहे ते जे आपण इथं पाठीवर अटकवतो आणि असं झटके देत देत त्याने आपल्याला हाताला पण झटके बसतात आणि कटिंगला पण खूप जास्त वेळ लागतो. तर यांनी ना एक असं मस्त जुगाड बनवलंय, ज्याला 2 चाकं लावलीत आणि हे हँडल आणि हे मशीन असं इथं फिट केलंय, जेणेकरून तुम्ही असं लोटून आणि हे असं अशा प्रकारे कट करू शकता. ह्याचे फायदे काय काय हो साहेब? याचं आपल्याला ज्यावेळेस पाठीवर घेतो त्यावेळेस पाठीला स्ट्रोक बसतो, हाताचे कोपरे दुखतात आणि माणूस कंटाळतो. पण हे कसं आहे, आपल्याला मुवमेंट मध्ये चालतंय, नैसर्गिक मुवमेंट मध्ये चालत असल्यामुळं मशीन गोल गोल फिरत राहतं, त्याचं ते काम करत राहतं आणि फक्त आपण गाडा पुढे ढकलायचा. त्याच्यामुळे चाकाच्या साहाय्याने आपली तुती कट होती. फक्त याचा एवढंच आहे की तुती इकडे तिकडे पांगती. त्याच्याऐवजी ही जर तुती अशी जर धरली, असा बंद धरला आणि आपण जर मशीन इकडे तिकडे फिरवलं की 100% जागेवर म्हणजे तयार होतं. ह्याला हा. दोन माणसांची गरज आहे. 2 माणसांची गरज म्हणजे तसं नाही, आता आपण जे हाताने जे पाठीवरचं जे ब्रश कटर आहे त्याने जे कट करतो ते पण इकडे तिकडेच पडतंय. हो, बरोबर आहे. म्हणजे फरक काय नाही, आपण जे पाठीवरच्या ब्रश कटरने जे कट करतो ना त्याचं पण इकडे तिकडेच पडतं, ते पण आपल्याला ते गोळाच करावं लागतं, याचं पण गोळा करावं लागणार. याचं फक्त एवढंच की सिस्टीम मध्ये का आपण गोळा करून जातो. हा म्हणजे आपण जागेवर मुठमुठची ढीग टाकले हा. की आपल्याला कॅरी करायला सोपं जातं. हो, वाहून बरोबर न्यायला आहे, सोपं जातं. म्हणजे पुन्हा जुळवाजुळीची गरज नाही पडत. गरज नाही पडणार. आता बरोबर. याच्यात विशेष म्हणजे आपल्याला बॅच गेल्यानंतर कटिंग तर करताच येते या पद्धतीनं. त्यानंतर आपण यांनी पाला सुद्धा कटिंग करून ज्यावेळेस आपली बॅच चालू असते या हा, पद्धतीने मोठा पाला. मोठा पाला ज्यावेळेस आपल्याला बॅच चालू असते त्यामध्ये आपल्याला पाहिजे तसं आपल्याला त्या अंतरावर कट करून एक माणूस या पद्धतीने असं गोळा करून धरून तो पाला कलेक्ट करू शकतो. एक माणूस या पद्धतीने कटिंग करून म्हणजे काम सोपं जाईल आणि अगदी व्यवस्थितपणे पाला पण कटिंग होईल आणि छाटणी पण करता येईल. आणि यात आपण आणखी एक नवीन गोष्ट ऍड करू शकतो, आता सरांनी ती नाही केली आहे. ह्यात जर आपण हे Adjustment आहे. ऍडजस्टेबल जर केलं तर हम्म. तुमचा पाला किती उंच आहे, किती लहान आहे, ह्या हिशोबात पण आपण त्याची ऍडजस्टमेंट करून तो कटिंग करू शकतो. तर काही लोक इथून कट करतात, काही इथून कट करतात. आपल्याला आपल्या कन्व्हिनियन्स नुसार जेवढे हाईट पाहिजे तेवढे आपण ऍडजस्ट करू शकतो याच्यात थोडंसं ऍडिशन करून. या पद्धतीनं कटिंग मशीन बनवलेलं आहे. या अंतरावर आपल्याला कापता येतं, कमी जादा करता येतं. तुम्ही फार फेस टू फेस म्हणलं फेस टू फेस पण आपल्याला करता येईल या पद्धतीनं.